आगामी काही दिवसामध्ये खरं तर जळगावच्या चाळीसगाव तालुक्याची एक अतिशय महत्वाच्या शिक्षण संस्थेची निवडणूक जी आहे ती होऊ घातलेली आहे. मात्र या निवडणुकीपूर्वीच एक अजब प्रकार समोर या ठिकाणी आलेला आहे. सायगाव येथील एक सदस्य त्या ठिकाणी संस्थेमध्ये होते, मात्र त्या सदस्याचं नाव मयत यादीमध्ये असल्याने गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेले आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः त्या संस्थेत सभासद असलेले सदस्य आहेत. काय सांगाल, एकंदरीत काय प्रकार आहे, काय आपलं नाव आणि काय आपली व्यथा? माझं नाव विलाप उदामाळे, शिक्षण संस्था सायगाव सर्वोदय. तर तिथून माझं आहे ना, ते जे मी सभासद जो मतदान करत होतो ते माझं मतदान यांनी माहीत म्हणून टाकून दिलेलं आहे. अशावरून माझं थोडंसं लढत चालू आहे. आणि जो बी मला भेटला तो काय म्हणतो, का रे अप्पा तुझे तर माहीत मध्ये नाव आहे आणि तू तर जित्ता आहे, तू तर रोडाने फिरू राहिला. हे असं सगळं माझं सायगाव पिलखोड मांदोरण्यापर्यंत चर्चा होऊन गेली. बाबा, काय कारवाईची मागणी असेल आपली? माझं जे मतदान आहे ते मला फिक्स पाहिजे, बाकीचं काही नको मला. ते किती वर्षापासून आपण त्या संस्थेसाठी खरं तर मतदान करत आहात? हे 25 वर्ष आहे. हो. आपल्याला आपलं नाव जे आहे ते मयतांच्या यादीमध्ये आहे. मग आपल्या जागेवर कोणाचं नाव आहे त्या ठिकाणी? ते रोहिणी शरद पाटील सायगावचं म्हणतं, पण मग सायगावात ते नाव नाहीये. काय सांगाल, खरं तर सदस्य असताना देखील मयत सदस्याच्या यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात आलेले आहे. आपण सर्व गावकरी जे आहे ते आक्रमक झालेले आहे, कारवाईची मागणी करत आहेत. काय आपली मागणी आहे? आमची मागणी एकच राहील का ह्या संचालकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जे त्यांच्या नात्या गोत्यांचं व तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरील जे मतदान आहे ते त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. आता तसं उपविधी नियमानुसार असं म्हटलं गेलेलं आहे का ज्या ज्या गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये संस्था चालते ज्या गावामध्ये संस्था चालते त्या गावातील नागरिकांना किंवा तिथले जे विद्यार्थी असतात त्यांच्या पालकांना सभासद केलं पाहिजे. असं न करता त्यांनी काय केलं, आता मी 11 वर्षापासून मी सुद्धा अर्ज दिलेला होता सभासद बनण्याचा, पण त्यांनी माझा सुद्धा अर्ज डावलला. मग जर कधी त्या नागरिकांना जर कधी तिथे न्याय मिळत नसेल, त्यांच्या गावामध्ये संस्था चालून देखील जर कधी त्या संस्थेमध्ये जर त्यांना सभासद होण्याचा अधिकार नसेल, मग त्यांना असंच वाटतं का का ही जी परंपरा आहे पिढ्यानपिढ्या आपलेच सभासद निवडून यायला पाहिजे, आपलाच फायदा झाला पाहिजे म्हणून गावातल्या नागरिकांना डावलायचं आणि बाहेरून त्यांच्या नातेवाईकांना सभासद त्यांना द्यायचं. हा सगळा सावळा गठ्ठा गोंधळ चालवलेला आहे त्यांनी. आपण बघू शकतो की खरं तर गंभीर स्वरूपाचे आरोप संबंधित शिक्षण संस्थेवर गावकऱ्यांनी या ठिकाणी केलेले आहे. काय आपली आता या ठिकाणी मागणी असेल? मागणी अशी आहे की आमच्या सायगाव येथील आप्पासाहेब भिलाबुदा महाजन यांना जिवंत असून मयत यादीमध्ये त्यांनी दाखवलेलं आहे, परंतु गावातील संचालक असतील किंवा शाखा चालक असतील हे तर आमच्या गावातील आहे, यांच्या डोळ्यासमोर तर 8-8 तास त्यांच्या शाळेजवळ ते बैठक मांडतात, तिथं बसतात. तर त्यांनी पाहिलं होतं, त्यांनी सांगायला पाहिजे नव्हतं की भिलाबुदा महाजन हे मयत नसून हा जिवंत आहेत. तर त्यांचं मयत यादीमध्ये यांनी नाव पहिले चेक करायला पाहिजे नव्हतं. मग त्यांचा मयतीचा दाखला यांनी देऊ की भिलाबुदा महाजन हे मयत आहेत ना, तर यांचा मयतीचा दाखला यांनी देऊ आणि आम्ही त्यांना हयतीचा दाखला देतो. मग त्यांनी जवळजवळ म्हणजे 25 वर्षापासून जर आज भिलाबुदा महाजन यांनी 5 वेळा जर वोटिंग केली तर आज 6व्या वेळेस त्यांचं वोटिंग मध्ये नाव येत नाही ना. निवेदन दिलेलं आहे. काय आपली प्रमुख मागणी केलेली आहे? मागणी एकच, आप्पांचं नाव त्यांनी सक्षम यादीमध्ये देऊन इथं सकळ त्यांची कारवाई चालू राहू, त्यांच्याकडे सकल कारवाई त्यांच्यावर करण्यात यावी. काय कारवाई केला पाहिजे? कार्यवाही अशी झाली पाहिजे सर आमची का जोपर्यंत ही जी यादी आहे ही सुधारित यादी त्यांनी नवीन जाहीर करावी, या निवडणुकीला स्टे यावा, ही निवडणूक होऊ नये. नवीन यादी तयार करून जे एक जवळपास 100 आम्ही यादी तपासली असता 132 नावं हे मयत दाखवून आणि डुप्लिकेट नावं टाकून तिथं ते याद्या तयार केलेल्या आहेत, म्हणजे यांचं हक्काचं मतदान करता येते. तर ही निवडणूक इथंच थांबून हिला मायबाप सरकार प्रशासनाने त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून ही निवडणूक इथं स्थगित झाली पाहिजे आणि नवीन यादी तयार करून आणि नवीन ती निवडणूक झाली पाहिजे. आपण बघू शकतो की गंभीर स्वरूपाचे आरोप गावकऱ्यांनी संबंधित शिक्षण व्यवस्थेवर केलेले आहे. त्या ठिकाणी खरं तर अनेक सभासदांना मयत दाखवून डुप्लिकेट सदस्यांचं नाव समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप जो आहे तो गावकऱ्यांनी केलेला आहे. आणि खरं तर निवडणुकीला स्थगिती देऊन खरं तर यादी पुन्हा अद्ययावत करण्यात यावी अशी देखील मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. चमचंद कुमार, टीव्ही 9 मराठी, चाळीसगाव, जळगाव.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.